ओम साईराम मैत्रिणींनो, गे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण ही अशी ट्रेंडिंग मस्त स्लीव्स डिझाईन बनवलेली आहे। अवघ्या 5 मिनिटांमध्ये रेडी होणारी ही डिझाईन आहे। कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। हे पहा, आपण आता इकडे पहा, ब्लाउज पीस जे आहे काठाचा भाग जो आहे तो स्लीव्ससाठी कटिंग करून घेतला होता। त्यावरती पाहता आपण जशी अस्तरची स्लीव्स कटिंग केलेली आहे ती ठेवून घेतलेली आहे। सरळ बाजूने जे आहे ते मेन कपडा जो आहे ब्लाउज पीसचा तो ठेवलेला आहे आणि त्यावरती पहा आपण ही जे अस्तरची कटिंग करून ठेवलेली जी बाही आहे ती ठेवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अर्धा इंच अंतर जे आहे ते कव्हर करून आपल्याला इथे पहा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी अर्धा इंच अंतर घेऊन शिलाई द्यायची आहे। त्यानंतर पहा व्यवस्थित असं परत त्यावरती आपण एक दाब शिलाई देऊन घेणार आहोत। अवघ्या 5 मिनिटात रेडी होणारी डिझाइन आहे। एकदम सुंदर ट्रेंडिंग आणि एकदम मस्त अशी दिसणारी डिझाइन आहे। पहा, ही तुम्ही कुठल्याही ब्लाउजवरती बनवू शकता। खूप छान असा लुक येतो याने स्लीव्सला आपल्या। हे पहा, अशा पद्धतीने एक दाब शिलाई देऊन घेतली। त्यावरती परत आता आपल्याला अजून एक वेळा एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून पहा बॉटमची साईड जी आहे ती एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये तयार होते आणि एकदम कडक असं लुक त्याला येतो। एकदम असं लूज पडल्यासारखी दिसत नाही। त्यामुळे आपण अशा पद्धतीने 3 वेळा जी आहे ते इकडे शिलाई देऊन घ्यायची आहे। छोटे मोठे टिप्स अँड ट्रिक्स आहेत, पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे। 5च मिनिटाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे मैत्रिणींनो। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने त्यावरती आपण अशी दाब शिलाई देऊन घेतली। त्यानंतर पहा आता इथे आपल्याला बरोबर वरच्या साईडनेही अर्धा इंचच अंतर जे आहे ते कव्हर करून घ्यायचं आहे आणि इथेही पहा आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे। हे पहा, अशा पद्धतीने इकडे ठेवून घेतलेलं आहे। आता यावरती आपण शिलाई देऊन घेणार आहोत। इथे थोडा व्हिडिओ अडकलेला आहे, प्लीज समजून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे। लास्टपर्यंत पूर्ण अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला आता याचं कट करून टाकायचं आहे। पहा, एकदम सुंदर अशी ट्रेंडिंग डिझाइन दिसणार आहे। याच्यामध्ये एकदम डार्क कलरवरती तुम्ही बनवली तर ती खूपच सुंदर तयार होणार आहे। आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे। इथे पहा, अशा पद्धतीचे मी जे आहे ते ब्लाउज पीसचे जे 4 तुकडे आहेत ते घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढी ब्रॉड हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही तुमच्याकडे जेवढा कपडा असेल तो घ्यायचा आहे आणि पहिले एकदम मोठा, त्यानंतर थोडा छोटा, त्यानंतर थोडा छोटा, अशा पद्धतीचे 4 पीस जे आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत। जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले सेम त्या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत। ज्यावेळेस आपण फोल्ड करतो त्यावेळेस ओपन बाजू आणि पॅक बाजू जी आहे ती 3 जी आपण 4 वरचे पीस लावणार आहोत, बरोबर ते 4 तुकड्यांची सेम बाजूने यायला हवी याची काळजी घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने बरोबर मिडलला इथे जे आहे ते आपण याला अशी व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ते फिक्स होणार आहे। पहा, हे पहा, अशा पद्धतीने। आता परत दुसरा जो आहे त्याच्यापेक्षा छोटा जो कपडा आहे तो घ्यायचा आहे आपल्याला। सविस्तरपणे सांगितलेलं आहे। पहा, 5च मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ही बाही जी आहे ती रेडी करणार आहात। दुसरा कपडा जो आहे तोही तुम्हाला आहे ह्याच पद्धतीने व्यवस्थित त्यावरती ठेवून घ्यायचा आहे। असं जर तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही एक एक पीसचं सेंटर काढून व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आणि त्यानंतर एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे। तुम्हाला जसं इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने सेंटर टू सेंटर ठेवलेलं आहे। ज्या साईडला आपण आधी ठेवलेला पार्ट होता जो फोल्ड केलेला आहे त्याच बाजूने आपण हाही पार्ट फोल्ड करून घेतलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने अर्धा इंच जे अंतर आहे ते बरोबर दोघांच्या मध्ये आपण ठेवलेलं आहे। त्याच पद्धतीने पहा, आपण तिसरी जी आहे तेही आपण तिसरा जो कपडा आहे तोही अशाच पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून ठेवलेला आहे। अर्धा इंच अंतर जे आहे ह्याच्यामध्येही घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने लास्ट अजून एक आपण इकडे वापरणार आहोत। पहा, तुमच्याकडे जेवढा कपडा एक्स्ट्रा असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। एकदम सुंदर आणि ट्रेंडी अशी डिझाइन दिसते पहा ही, आणि एकदम पटकन अशी झटपट तयार होणारी डिझाइन आहे आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुकही याने येणार आहे। हे पहा, आता चौथा जो आहे तोही आपण व्यवस्थित असा छोटा तुकडा जो आहे तो लावून घेतलेला आहे इकडे। बरोबर त्याची साईज फक्त कमी जास्त जी आहे ती करून घ्यायची आहे आपल्याला। 1-1 इंचाने प्रत्येक जो आपण पार्ट्स कट केलेला आहे तो 1-1 इंचाने छोटा किंवा मोठा ज्या पद्धतीने तुम्ही स्टार्ट केलेला आहे त्या पद्धतीने करून घ्यायचा आहे। खालचा कपडा सर्वात मोठा, त्यानंतर 1 इंचाचा कमी, त्यानंतर परत 1 इंचाचा कमी, अशा पद्धतीचे हे करून घ्यायचे आहेत। आता आपण स्लीव्ह जी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मध्ये असं ह्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित सेंटर काढून घेतला। हे पहा, अशा पद्धतीने। आणि त्यानंतर पाहता ह्याच्यावरती आपण जे फोल्ड करून जे पीस जॉईंट केलेले आहेत ते आता ह्याच्यावरती आपण सेंटरला मधोमध बरोबर असे ठेवून घेणार आहोत। पहा, थोडं वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून शिलाईमध्ये पूर्ण कपडा यायला पाहिजे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित चेक करायचं आहे। सेंटर टू सेंटर वरती ठेवून घ्यायचं आहे आणि सरळ दिसे जिथे आपण चॉकने एक लाईन दिलेली आहे बरोबर त्या लाईनवरतीच
आपल्याला लास्टचं कॉर्नर जे आहे ते यायला पाहिजे अशा हिशोबाने इथेही करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण पूर्ण लास्टपर्यंत याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि परत ती शिलाई परत डबल वरच्या बाजूने फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून ते एकदम फिक्स होणार आहे आणि कुठेही असं बटबट अशी डिझाईन दिसणार नाही। त्यानंतर पहा आता आपण काय केलेलं आहे, स्लीव जी आहे ती पलटी करून घेतलेली आहे, उलट्या बाजूने अस्तरच्या बाजूने घेतलेली आहे। खालचा कपडा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे, याची काळजी घ्यायची आहे। आणि त्यानंतर जशी आपण जॉईंट करण्यासाठी शिलाई मारली होती बरोबर त्यावरतीच आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कापड काढून टाकायचं आहे। त्याच्यावरती पहा मी छोटे छोटे इथे मणी लावून घेतलेले आहेत, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की लावून घ्यायचे आहेत किंवा इथे चिपकवले तरीही चालणार आहे। अशा पद्धतीची फायनली जी आहे ती आपण याला लुक दिलेला आहे। कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। बाय बाय।